घरामध्ये आपल्या बेडरूमचा एक पार्ट असतो, तर त्या बेडरूम जे आहे ते कोणत्या दिशेला असावं किंवा त्याची जर दिशा चुकली तर त्याच्यामुळे रिलेशनशिपवरती कशाप्रकारे इफेक्ट होऊ शकतो? आयडियली जे बेडरूमची डायरेक्शन आहे, तर घरामध्ये मास्टर्स बेडरूम, ओके, मास्टर म्हणजे काय, इथे कन्फ्युजन आहे. जो घराचा करता, आता घराचा करता आणि घराचा मोठा ह्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. ओके, प्लीज हे लोकांना म्हणजे आपल्या ऑडियन्सला हे माहीत असायला पाहिजे की तुमच्या घरातले आई वडील जे आहेत, जे रिटायर झालेले आहेत, ते घरात आत्ता पैसे कमवून आणत नाहीयेत, ते ऍक्टिव्ह नाहीयेत तेवढं फायनान्शियल डिसिजन्स मध्ये. हा, ते रिटायर्ड आहेत. तर मग त्यांना साऊथ वेस्टचं जर आपण बेडरूम दिलं, कारण साऊथ वेस्ट आयडियल डायरेक्शन मानली जाते मास्टर बेडरूमसाठी, मग ते जर त्या साऊथ वेस्टच्या डायरेक्शनमध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये डिसबॅलन्स होणार आहे. मग आता कसा, कारण ते ऍक्टिव्ह नाही आहेत डिसिजन मेकिंगमध्ये. अर्निंग आता त्यांनी ते रिटायर झाल्यामुळे अर्निंग कपॅसिटी त्यांनी आता त्यांची गिव्हअप केलेली आहे किंवा बॅक सीट घेतलेली आहे असं आपण म्हणू शकतो. पण करता तुम्ही आहात आणि तुमची बेडरूम आहे नॉर्थ ईस्टला, ईशान्य दिशेला. मग होतं काय, साऊथ वेस्ट जी डिरेक्शन आहे तिथला जी व्यक्ती तिथे असते ती तुम्हाला ओव्हर पॉवर करते. ओके. कारण तो कर्त्याची भूमिकेतच राहतात ते, आणि त्यांच्याकडे आता मनी मॅनेजमेंट करायला किंवा डिसिजन मेकिंग करायला पैसे ऍक्च्युअल हातात नाहीयेत, पण ते त्यांना हवे आहेत कारण त्यांची बेडरूम त्या झोन मध्ये आहे. मग इथे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये. त्यामुळे घराचा मोठा माणूस आणि घराचा कर्ता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे घराच्या कर्त्याची जर आयडियल झोन बेडरूमची असेल तर ती साऊथ वेस्टच मानली जाते. ओके.